स्मशानभूमीत करणी जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातल्या शेणे गावातील घटना। सांगली जिल्ह्यातल्या शेणे गावातील स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। करणी जादूटोण्याशी संबंधित साहित्य आढळून आल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले। नारळ, लिंबू, काळी बाहुली, सुया, कोहळे, काळे कापड आदी वस्तू अज्ञातांनी स्मशानभूमीत ठेवल्याने खळबळ उडाली। वाळवा तालुक्यात यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारचे प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये चर्चा रंगली होती। दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीची टीम घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच ग्रामपंचायतीकडून संबंधित साहित्य हटवण्यात आले। या पार्श्वभूमीवर गावात लवकरच अंधश्रद्धा विरोधी प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संजय बनसोडे यांनी दिली आहे। अफवा, भीती आणि अंधश्रद्धा यांना खतपाणी घालण्यापेक्षा वैज्ञानिक विचार, जागरूकता आणि कायद्याचा आधार घेणे हीच खरी गरज आहे। समाजाने अशा प्रकारांपासून दूर राहून विवेकाची वाट धरावी असे आवाहन सामाजिक स्तरावरून होत आहे। वाळवे तालुक्यातील शेणे गावामध्ये स्मशानभूमीमध्ये अघोरी, करणी आणि जादूटोणा करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे। त्यामुळे या गावामध्ये दहशतीचं वातावरण तयार झाल्याचं समजलं। या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन आम्ही त्याबद्दल प्रबोधन करणार आहोत। खरं तर आम्ही जाऊन ते सगळं करणीचं साहित्य बाजूला करणार होतो। तत्पूर्वी तिथल्या ग्रामपंचायतीने हे सगळं बाजूला केलं, परंतु वाळवे तालुक्यामध्ये असे वारंवार प्रकार घडत आहेत। हे रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे। असे कोण जादूटोणा करणी करणार असेल तर त्याला जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करता येईल। मी सर्व नागरिकांना विनंती करतो की असं जादूटोणा करणी करून कुणाचं चांगलंही होत नाही आणि कुणाचं वाईटही होत नाही। त्यामुळे अशा भूलथापांना बळी पडू नये आणि आपण पुरोगामी महाराष्ट्रातला आहोत, वैज्ञानिक युगात आहोत, अशा गोष्टी विश्वास ठेवू नका। असं कोण मांत्रिक बुवा बाबा करत असेल तर त्यांनी अनिच्छा संपर्क करावा असं मी आवाहन करतो।